नमस्कार मित्रांनो. आज आपण अपूर्णांक असलेली कठीण एकसामायिक समीकरणे सबस्टिट्यूशन मेथड म्हणजेच पर्यायी पद्धतीने कशी सोडवायची ते पाहूया. बघा, नुसते अपूर्णांक बदलले की हा कठीण वाटणारा प्रश्न एका साध्या सोप्या समीकरणात कसा बदलतो. मॅजिकच आहे ना. म्हणजेच आपण गुंतागुंतीच्या अपूर्णांकांऐवजी तात्पुरते एम आणि एन सारखे सोपे चल वापरतो. हीच या समीकरणांची मास्टर की आहे. सगळ्यात पहिली स्टेप, उदाहरणात पुन्हा पुन्हा येणारे सामायिक छेद म्हणजे एक्स आणि वाय ओळखायचे. त्यांनाच तर आपल्याला रिप्लेस करायचंय. लक्षात ठेवा, हे सोडवण्यासाठी फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. अपूर्णांक बदला, m-n शोधा, मूळ किंमत ठेवा आणि xy मिळवा. आधी तात्पुरते एम आणि एन शोधायचे आणि मग त्यांच्यावरून एक्स आणि वाय च्या फायनल किमती काढायच्या. अगदी सिंपल. पण एक वॉर्निंग, मुळे इथे चूक करतात. वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाची सर्व चिन्हे बदलायला अजिबात विसरू नका. इथे पहा, वजाबाकीमुळे खालच्या समीकरणातील सगळी चिन्हे कशी उलट झाली आहेत. +31m -31m झालाय, बरोबर. आता थोडी कठीण लेवल. जर छेदामध्ये 3x + y सारखे मोठे गट असतील तरीही हेच लॉजिक वापरायचे, काहीच वेगळं नाही. अशा मोठ्या गटांना रिप्लेस केलं की बीजगणिताचे सगळ्यात अवघड वाटणारे प्रॉब्लेमसुद्धा एकदम आरामात सुटतात. आणि शेवटची तयार झालेली ही साधी समीकरणे सोडवली की आपल्याला आपलं फायनल उत्तर मिळून जातं. आता सांगा, हे 4 स्टेप्सचं हत्यार मिळाल्यावर ही समीकरणे अजूनही कठीण वाटतात